नमस्कार, मी विशाल पाटील. आपण पाहत आहे TV9 मराठी आणि आपण सातत्याने चर्चा बघत आहोत ती म्हणजे आपने ज्या प्रकारचा ऐतिहासिक विजय दिल्लीमध्ये मिळवलेला आहे त्या संदर्भात प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्याबरोबर आहेत आणि थेट जाऊयात आपण दिल्लीला. प्रशांत, दिल्लीमधलं वातावरण यावेळेला काय सांगते आणि ऐतिहासिक विजय अशा प्रकारची नोंद एका बाजूला होते? विशाल, असं होतं की सकाळपासून जे सगळ्यांचं जे केंद्र होतं किंवा जिथे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं किंवा भारताचं लक्ष लागलं होतं ते होतं आम आदमी पक्षाचं पटेल नगरमधलं कार्यालय. आता 5 वाजता जेवढेही साधारणतः निवडून आले आम आदमी पक्षाचे जेवढे आमदार निवडून आले त्या सगळ्यांची बैठक आता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणार आहे. त्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आता सगळ्यांचं केंद्रस्थानी लक्ष आहे. महत्त्वाचं म्हणजे एक आमदार यायला सुरुवात झालेली आहे. जवळपास 5:30च्या दरम्यान इथे अरविंद केजरीवाल पोहोचतील अशी ही चर्चा आहे. त्यानंतर एक महत्त्वाची बैठक सुरू होईल. केव्हा शपथविधी घ्यायचा, काय कशा प्रकारे जबाबदारी आहे या सगळ्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे पटेल नगरमध्ये सकाळपासूनच जल्लोषाचं वातावरण होतं. आपणही अनेकदा दाखवलेलं आहे, TV9 सुद्धा दाखवलं की किती जल्लोष होता, सहसं रक्त होतं. सगळे युवा कार्यकर्ते, तरुणी, त्यानंतर आबालवृद्ध मोठ्या संख्येने पटेल नगरच्या कार्यालयात जमले होते. त्यानंतर तिथे नुसता आनंद होता फक्त, कारण की डान्स आणि आनंद आणि घोषणाबाजी ज्या पद्धतीने 5 साल केजरीवाल हे गाणं एवढं प्रसिद्ध झालं, त्या प्रसिद्ध गाण्याच्या वरती सगळे लोक ठेका धरत होते. तरुण असो, तरुणी असो, की आबाल असो, वृद्ध असो किंवा लहान मुलं असो, सगळ्यांचं या गाण्यावर ठेका धरत होते. त्याच्याच आधारे ते आपला आनंद व्यक्त करत होतं. जल्लोषाचं वातावरण होतं, फुलांचा वर्षाव होत होता. अशा सगळ्या वातावरणानंतर आता सगळं जे केंद्र आहे ते आता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये हे जे कॉन्स्टिट्यूशन क्लब आहे हे मावलनकर भवनाच्या जवळ आहे. खास करून रफी मार्ग जिथून 100 मीटरच्या अंतरावर पार्लमेंट आहे आणि बाजूलाच खास करून रेल्वे मंत्रालय आहे आणि इथेच VP हाऊस आहे जिथे साधारणतः संपूर्ण विधानसभेच्या प्रचार यात्रेदरम्यान अरविंद केजरीवालने जास्त वेळ याच VP हाऊस मध्ये घालवला, कारण की इथेच त्यांचं नेहमी साधारणतः रणनीती ठरत होती. त्याच VP हाऊसच्या बाजूला जे खास करून कॉन्स्टिट्यूशन क्लबचं NXC आहे जे नवीन बनलेलं आहे तिथे आता ही बैठक होणार आहे. सर्व 67 जे आमदार आहेत खास करून आम आदमी पक्षाचे सगळे ते उपस्थित राहणार आहे. याला योगेंद्र यादव उपस्थित राहणार आहे, आशुतोष जे दिल्लीचे प्रभारी ते सुद्धा उपस्थित राहणार आहे. त्यानंतर सोबत संजय सिंग उपस्थित राहणार. या सगळ्यांचं मार्गदर्शन होणार आहे आणि येत्या 14 तारखेला कशा पद्धतीने शपथविधी घ्यायचा यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. विशाल, नक्कीच धन्यवाद प्रशांत. आपण दिलेल्या आतापर्यंतच्या अपडेट संदर्भामध्ये आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जे आहेत ते आम्ही घेत राहणार आहोतच. आम आदमी पार्टीच्या एकंदरीतच अविश्वसनीय, ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाचा आनंद नुसत्या केजरीवालांनाच झालेला असं नाहीये, तर मुंबईमध्ये बसलेल्या उद्धव ठाकरेंनाही आपच्या विजयानं कित्येक उकळ्या फुटलेल्या आहेत. कधी नव्हे एवढ्या तातडीनं पत्रकार परिषद बोलावून त्यांनी हा आनंद एकदाचा बोलूनही दाखवला आणि कसा तो पाहूयात. जनतेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. याचं कारण किती दबाव आला असेल, किती प्रचाराची रणधुमाळी उडाली असेल, हे सगळं वातावरण तिकडे निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्यांना जे करायचं होतं तेच त्यांनी केलं आणि लाटेपेक्षा सुनामी मोठी असते हे त्यांनी दाखवून दिलं. या निकालातनं सर्वच राजकारण्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जनता ही सर्वोच्च आहे, त्यांना कोणीही गृहीत धरता कामा नये. या निकालाच्या निमित्ताने मला असं वाटतं की सगळ्यांनी विचार केला पाहिजे की देशातली जनता ही अस्वस्थ आहे. देशातली जनता ही अस्वस्थ आहे आणि म्हणूनच दिल्लीत लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागला होता त्याच्या नेमका उलटा नव्हे तर त्या उलट्यापेक्षाही पुढे जाऊन हा निकाल दिल्लीश्वरांनी दिलेला आहे, दिल्लीकरांनी दिलेला आहे, दिल्लीश्वरांना. आणि म्हणून मी दिल्लीतल्या जनतेला सुद्धा त्यांचं खास कौतुक करतो की कोणत्याही जे तिकडे प्रचारामध्ये सगळ्यांनी लोभ, आमिष काही दाखवले असतील त्याला बळी न पडतात, त्यांना जे पाहिजे तेच त्यांनी केलं. तर केजरीवालांच्या विजयापेक्षा हा मोदींचा पराभव आहे असं अण्णा हजारे म्हणालेले आहेत. अण्णांच्या या विधानाशी उद्धव ठाकरेंनी बघा कसलाही आड पडदा न ठेवता लगेचच सहमती दर्शवली. तसं पाहिलं तर सहमत व्हायला काही हरकत नाही, कारण मोदी लाट असं सगळे मानत होते. तर आनंदाच्या भरामध्ये उद्धव ठाकरेंनी ही पत्रकार परिषद अतिशय दिलखुलास आणि निवांतपणे घेतलेली आहे. एरवी प्रश्नांकडे कानाडोळा करणारे उद्धव ठाकरे आज मात्र पत्रकारांच्या हव्या त्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार होते. महाराष्ट्रात केवढ्या पराभूत शकले तसं दिल्लीश्वरांनी ते ताकद दाखवली असं वाटतं.
ह्याच्यावरती बरंच काही बोलता येईल. तूर्त मला असं वाटतं एवढं पुरे आहे. एवढे खासदार दिले होते, म्हणजे 150 खासदार नंतर एवढे. म्हणूनच मी दिल्लीतल्या जनतेचं अभिनंदन केलेलं आहे की कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांना जे करायचं होतं तेच त्यांनी केलं. मग ते कोणाला आवडो ना आवडो पण त्यांनी ते केलेलं आहे. अरे जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची अशी हालत झाली असेल तर आता उद्धव ठाकरेंनी जाता जाता धीरे से दिलेला जोर का झटका. केजरीवालांनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं तर जरूर जाईन असं म्हणून सांगितलंय. खरंच काही शिकण्यासारखं आहे का? मी आपकडनं तर शिकण्यासारखं आहे पण पुन्हा एकदा सांगेन की दिल्लीतल्या जनतेकडनं पण शिकण्यासारखं आहे. ठीक आहे चला. जय जय महाराष्ट्र. अगर आमंत्रण आहे तर जरूर जाऊन. उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निशाणा साधलाय खरा. इतकंच नाही तर त्यांनी सापही मारलाय आणि काठीही तुटू दिलेली नाहीये. त्यांच्या या समय सूचकतेला भाजप कसं घेतं हे राज्यातल्या 4 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये यंदा होत आहेत आणि त्यावेळी देखील कळेलच. मात्र या संदर्भातली चर्चा करणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा आपण यावेळेला पुन्हा एकदा लगेच सुरू करतोय आणि सगळ्यात आधी जाऊयात ते म्हणजे अरविंद भोसले यांच्याकडे जायला आवडेल. अरविंदजी, आज जी पत्रकार परिषद झाली यामध्ये ज्या प्रकारचा इशारा एकमेकांना देण्यात आला किंवा काहीही असू देत, मात्र त्या ठिकाणी आजचा जो हा विजय आहे तो आपचा आहे की शिवसेनेचा आहे? नाही, विजय हा दिल्लीच्या जनतेचा आहे आणि त्यामुळे ही त्या पत्रकार परिषद तातडीने अशी काय पहिल्यांदाच झालेली नाही. याच्या आधी सुद्धा पत्रकार परिषद झाल्या होत्या, परंतु आता आजच्या पत्रकार परिषदेला महत्त्व वेगळं असेल कारण दिल्लीची इलेक्शन होती म्हणून. आणि त्यामुळे अभिनंदन जे आहे ते सर्वसाधारणपणे मतदारांचं ठरणे स्वाभाविक होतं. उद्धव साहेबांनी दिल्लीच्या त्या जनतेच्या निर्णयाचं अभिनंदन केलं, त्यामुळे त्याचं वावडं काही नाही आहे. नक्कीच. मात्र आनंद ज्या प्रकारचा ओसंडून वाहताना दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावरती यातून कुठल्या तरी प्रकारचा इशारा हा सरकारमध्ये असतानाही भाजपला द्यायचा होता का? बरं, इशारावर देण्याचा विषय नाही आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी 23 जानेवारीला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासारख्या राज्याला इथली राजकीय अस्थिरता ही परवडणारी नाही आहे. बरं, इलेक्शन ताबडतोब परवडतील का? आता तो सुद्धा विषय दोन्ही बाजूने तो आपल्याला तो जेव्हा महाराष्ट्र जनतेचा विचार आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे. परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने सरकार स्थिर केलं आहे, त्या इकडची जनता फार पिचलेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षाच्या बसबसपुरीमध्ये, काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षाच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातली जनता पिचलेली आहे. त्यामुळे शिवसेनेने ते सरकार स्थिर केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी. बरं, एका बाजूला न्याय देण्याचा या ठिकाणी गप्पा जरी चालू असल्या तरी देखील भाजप सरकार हे कुठेतरी कमकुवत ठरतंय का किंवा जनतेला गृहीत धरतंय का, अशा प्रकारचा जो इशारा आज या पत्रकार परिषदेमध्ये बघायला मिळाला त्याच्यावरनं आता भाजप काहीतरी शिकणार का? कारण शिवसेना नसेल. खरं म्हणजे ते इशारा देत म्हणजे त्यांनी इशारा दिला किंवा भाजप शिकणार हा मुळातच अर्थ चुकीचा आहे. त्यांना खरं म्हणजे आनंद झालाय की त्यांनी प्रयत्न केला, आमची युती तुटली, वेगवेगळ्या निवडणुका आम्ही लढवल्या आणि उद्धवजींना असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री होईन, आम्हाला म्हणजे बहुमत प्राप्त होईल. ते झालं नाही. भारतीय जनता पार्टीला बहुमत नाही मिळालं, परंतु अधिक जागा मिळाल्या. आम्ही सरकारमध्ये आलो, नंबर 1चा पक्ष झालो. ते नंतर सामील झाले पक्षामध्ये आणि दिल्लीमध्ये त्यांना कुठेच त्यांना काही करता नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात. परवाचा तो एक रिझल्ट आपण पाहिला आणि या मानसिकतेतून तुम्हाला सांगते की हे कुठेतरी की मनातून आनंद की मित्रपक्षाने आम्हाला हे केले तर हा म्हणजे या आपच्या खांद्यावर बंदूक ठेवणं खरं हा प्रकार आहे. परंतु त्यांनी इशारा दिला म्हणून आम्ही काय आत्मपरीक्षण असं काही नाहीये. सरकार योग्य प्रकारे चाललेलं आहे. मुख्यमंत्री फार योग्य प्रकारे सगळ्या म्हणजे भूमिका वठवत आहेत. त्यामुळे इथे तो प्रश्न नाहीये कारण त्यांचे मंत्री सुद्धा सरकारमध्ये आहेतच शिवसेनेचे. अशा प्रकारे म्हणजे असा इशारा किंवा असा आम्ही मानत नाही. परंतु माझं एकच मत आहे की तुम्ही आमच्या बरोबर सत्तेत आहात, म्हणजे मुंबई महानगरपालिकेत आहात, महाराष्ट्रात आहात, केंद्रात आहात, अन्य ठिकाणी सुद्धा आहोत आपण. तर अशा वेळेला लगेचच एवढा मोठा आमचा पराभव झालाय खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा. अशा वेळेला एका मित्रपक्षाने तातडीने पत्रकार परिषद खरं घ्यायला नको होती. त्यांनी अरविंद केजरीवालांचं अभिनंदन करणं इथपर्यंत मी समजू शकते किंवा शुभेच्छा देणं हे समजू शकते. परंतु ताबडतोब ही पत्रकार परिषद घेऊन आणि या ठिकाणी म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं एकेरी उल्लेख करणं किंवा मोदींवर की त्यांचाच हा पराभव आहे तर हे त्यांनी आज बोलायला नको होतं. त्यामुळे साहजिकच
भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा आज दुखावला असेल की आपला मित्र पक्ष आहे. तर हे आज व्हायला नको होतं, असं माझं मत आहे. बरं, नक्कीच दोन्ही पक्षांनी आपापली बाजू जी आहे ती मांडलेली आहे. मात्र यावेळेला जाऊयात डॉक्टर राजू वाघमारे आहेत काँग्रेसच्या आपल्याबरोबर, त्यांच्याकडे जाऊयात. डॉक्टर, जर पराभवाची कारण मीमांसा यावेळेला करण्याची वेळ आली तर आपल्याला आठवत आहे की काँग्रेसला देखील ज्यावेळेला पाय उतार व्हावा लागलेला होता त्याला देखील भ्रष्टाचारासारखा जो मुद्दा आप पार्टीनं उचलून धरलेला होता तो कारणीभूत ठरलेला होता. यावेळेला देखील प्रचाराचे इतरत्र कुठलेही मुद्दे न घेता आपल्याच मुद्द्यांवरती आप ठाम होती आणि त्यामुळेच त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे असं आपण मानता का? आपच्या विजयाचं कारण त्याची जर कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आपण तर सगळ्यात प्रथम एक आम आदमी आणि लोक जी भ्रष्टाचार आणि या इतर गोष्टीला जी कंटाळली होती, स्थानिक प्रश्नाला आपणी जेवढं जास्त महत्व दिलं होतं आणि कुठचीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले जवळजवळ सर्व उमेदवार, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपबद्दलचं लोकांचं मत आणि दिल्लीकरांचं मत, एक वेगळी भावना तयार झाली होती आणि त्या भावनेतून आपला एक संधी देण्यात यावी परत एकदा, या भावनेतून एक मतदान आपला झालं, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा होता की दिल्लीतल्या बीजेपीच्या सरकारवर, म्हणजे देशातल्या बीजेपीच्या सरकारने ज्या पद्धतीची आश्वासनं जनतेला दिली निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुका झाल्यानंतर जी 9 महिन्याची सत्ता आपण बघतोय, त्या सत्तेमध्ये एकाही आश्वासनाची पूर्ती न करता कष्टकरी जनतेला, शेतकऱ्यांना आणि कामगार वर्गाची पिळवणूक, या सगळ्या गोष्टींचा जो प्रकार बीजेपीनी सत्ता मिळाल्यावर जो चालू केलेला होता तो या देशातल्या जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि त्याची सुरुवात ही दिल्लीपासून झालेली आहे. आता लोकांना कळून चुकलंय की आपल्याकडून चूक झालेली आहे, आपण बीजेपी सारख्या पक्षाला सत्तेत बसवलं, पण ही चूक सुधारण्याची संधी दिल्लीकरांना पहिल्यांदा मिळाली, त्याचा वापर त्यांनी करून घेतला. आता याच्या नंतरच्या निवडणुका आहेत, बिहारमध्ये आहेत, पश्चिम बंगालमध्ये आहेत. आपल्याला हे दिसून येईल की या निवडणुकामध्येही जनता बीजेपीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आता राहिला उद्धव ठाकरेंचा प्रश्न की उद्धव साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी घाई केली पत्रकार परिषद घ्यायला, त्याच्या पाठीमागे एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून की आम्हीही, कारण त्यांना कुठेतरी माहिती आहे की जर निवडणुका झाल्या तर कदाचित शक्यता अशी आहे की बीजेपी आणि शिवसेना एकत्र लढणार नाहीत. आणि नक्कीच डॉक्टर, म्हणजे योग्य संधीची आतापर्यंत वाट पाहिली जात होती असं आपल्याला यावेळेला म्हणायचं आहे. चर्चा आपण सुरू ठेवणार आहोतच. त्याचबरोबर आपचे जे कुमार विश्वास आहे त्यांनी महत्वाचा ट्विट केलेलं आहे, ते म्हणजे की विरोधी पक्ष नेतेपदासाठी असलेलं संख्याबळ नसतानाही विरोधी पक्ष नेतेपद जे ते दिलं जाणार आहे आणि त्या संदर्भात आपला काय म्हणायचं आहे ते जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण लगेचच चर्चेला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी मीनाजी, मला एक सांगा की आपनं जो महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे कुमार विश्वासांचं जे ट्विट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार की एका बाजूला विरोधी पक्ष नेतेपदासाठी लागणारी जी काय संख्या आहे ती नसताना देखील विरोधी पक्ष नेतेपद देण्यासाठी किंवा विरोधी पक्ष म्हणून भाजपला तुम्ही उभं करणार आहात, हे का? म्हणजे का नाही असं पण आपण प्रश्न विचारू शकतो ना, की का नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी मला वाटतं, समजा ते असं म्हणाले असते की नाही देणार तर हे खूप कोत्या मनाचे आहेत किंवा असं काहीतरी एक हे झालं असतं तर पण यापूर्वी भाजपनंही तशाच प्रकारे काँग्रेसला ती संधीच दिलेली नाही. ज्याच्या त्याचं म्हणजे प्रत्येक पक्षाने आपापला निर्णय घ्यायचा असतो. आम्हाला वाटलं लेट अस बी मॅग्नॅनिमस इन विक्ट्री, काय त्याच्यात गैर काय आहे. किंबहुना मला असं वाटतं की इट्स अ गुड जेस्चर, एक चांगलं हे आहे की असू दे ना, 3 जागा मिळाल्या म्हणून काय झालं, विरोधी पक्षाने ते पद द्यायला काहीच हरकत नाही.